आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी रील बघणाऱ्यांसाठी मकर संक्रांतीनिमित्त साड्यांवरती जाहीर करण्यात आलेल्या मोठ्या सवलतींमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अक्षरशः थरारक अशी स्थिती निर्माण झाली। 5000ची साडी 599 रुपयात अशा स्वरूपात ही जाहिरात समोर आली रीलच्या माध्यमातून आणि त्यानंतर संभाजीनगरमध्ये महिलांची चांगली झुंबड उडाली। ही झुंबड इतकी भयंकर होती की अक्षरशः 3 महिला बेशुद्ध पडल्या आणि चेंगराचेंगरी देखील झाली। दुकानाच्या बाहेर चपलांचा खच पाहायला मिळतोय आणि रील्स बघून खरेदीला जाणाऱ्या या महिलांची निराशा तर झालीच, पण काही महिलांना आपलं आरोग्य बिघडवून घ्यावं लागलं। त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं रील्स बघून कुठे जात असाल तर अशा रील्सना बळी पडू नका। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, हा सगळा प्रकार बघून अर्थातच चिंताजनक प्रकार म्हणावा लागेल। इतक्या मोठ्या प्रमाणात रील व्हायरल झालं आणि लोक सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं जमा झाले, काय अधिक माहिती? बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये हे सगळं प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षरशः बाउन्सर लावण्यात आलेले आहे। काल हे सगळं दुकानाचं नाव आहे टेज द फॅशन आणि गेल्या 3 महिन्यांपासून या दुकानाचं रील्स व्हायरल होत होत्या। 5000ची साडी 599 रुपयाला आणि संक्रांतीनिमित्त ही ऑफर होती आणि त्यामुळे अचानक काल एवढी गर्दी या ठिकाणी झाली की 3 महिला बेशुद्ध झाल्या। पोलिसांना पाचारण करावं लागलं आणि आज सकाळी देखील आपण बघा या ठिकाणी या महिला सगळ्या लाईन लावून सकाळपासून उभा आहे। 10 वाजता दुकान उघडा। कशासाठी आलाय मावशी? आम्ही कपडे घेण्यासाठी, साड्या घेण्यासाठी आलो। कितीला आहे साडी? आता कितीला आम्हाला माहितच नाही ना कितीला आहे ते। काय लाईन लावून उभं राहायचं? आता लोकांनी सांगितलं येतो स्वस्त आहे म्हणून लाभ। कितीला स्वस्त आहे? आता म्हणते 250ला, 300ला, 200ला, बघू आता केवढ्याला येतं। मकर संक्रांतीसाठी हा, मकर संक्रांतीसाठी कधीपासून उभा आहे? आता 9:30 वाजेपासून। आता अर्धा तास झालाय। हो, अर्धा तास झाला। 8 वाजल्यापासून आहे। 8 वाजल्यापासून आहे। 8 वाजेपासून उभा आहे। ना बरं. मला 1 तास झाला. हो. हे सगळं आपण बघतोय। दुकान किती वाजता उघडणार? दुकान किती वाजता उघडणार? 11 वाजेपर्यंत। बरं, किती बाउन्सर लावले? किती 20 जण। 20 आणि काय म्हणजे गर्दी होईल म्हणून? हो, काल काय झालं होतं? काल ओपनिंगचा पहिला दिवस होता त्यामुळे खूप गर्दी झाली होती आणि बाउन्सर पण कमी होते। तर कालची गर्दी बघून आज बाउन्सर वाढवले आहेत। आज एकूण 20 बाउन्सर। आज 20 बाउन्सर आहे। आता थोड्या वेळाने उघडेलच। बरं, फक्त महिलांची गर्दी नाही, पुरुष पण आहे। काय दादा, कशासाठी आलाय? खरेदी करण्यासाठी आलोय। भावाकडून माहित झाले रात्री, ट्राय करून बघू काय आहे ऑफर। काय बघितलं काल? कारण भावाकडूनच माहित झालंय फक्त की ऑफर वगैरे चालू आहे म्हणून जसं एक ट्राय करू सेल काय आहे काय नाही ऑफर चेक करू। व्हायरल झालंय ना? येस रील्स व्हायरल झाले। आपण बघतोय की ही गर्दी हळूहळू वाढते। या ठिकाणी मुली आहेत, महिला आहेत, स्वस्तात साडी मिळते म्हणून आणि 500 रुपयात 5000ची साडी मिळत आहे म्हणून काल इथं प्रचंड गोंधळ झाला होता। मुलं अक्षरशः महिलांकडून हरवली होती। पोलिसांना सगळं पाचारण करावं लागतंय। 11 वाजता हे दुकान उघडणार आहे। हे आपण बघतो 20 बाउन्सर अक्षरशः लावण्यात आलेला आहे आणि हळूहळू महिलांची रांग देखील वाढते। सकाळी 8 वाजल्यापासून या महिला या ठिकाणी उभ्या आहेत आणि वाट बघतात ही दुकान कधी उघडते आणि या ऑफरचा आपल्याला कधी संधी मिळते। आणि हे सगळं याचं कारण ठरलंय रील्स। गेल्या 3 महिन्यांपासून या दुकानाची रील्स व्हायरल होत होती आणि त्यानंतर लोक अक्षरशः साडी घेण्यासाठी महिला मुली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्या आणि अचानक हा गोंधळ उडाला। आज देखील अशीच गर्दी पाहण्याची मिळण्याची शक्यता आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी आपल्याला रांगा पाहायला मिळतात। नक्कीच, आणि एवढी गोंधळाची स्थिती असतानाही आज लोक येत आहेत या ठिकाणी, हे विशेष। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।